भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर पडलाय। बीडच्या शिरूर कासारमधील बॅटने मारहाण प्रकरण व ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता। काल खोक्याची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे। कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर सतीश भोसलेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। एका वर्षामध्ये पूर्ण माझ्या जीवनाची कमाई आणि मी पूर्णपणे बर्बाद झालो। आज पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं। घरातील लेकरा बाळांना आई वडिलांना छत राहिलं नाही, सगळं हिसकावून घेतलं, असं सतीश भोसले म्हणाला। जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले हाताच्या शिरूर कासार येथील राहत्या घरी आला। यावेळी वन विभागाने अतिक्रमण म्हणून खोक्याचं घर पाडलेलं, उद्ध्वस्त झालेलं घर संसार पाहून हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याच्या भावना सतीश भोसले यांनी व्यक्त केल्या। सत्याचा विजय झालेला आहे। माझ्यावर आरोप केले होते, कोर्टात सत्य आहे ते समोर आले। माझी निर्दोष मुक्तता झाली। माझा न्याय देवतेवर विश्वास होता। न्याय देवतेने मला न्याय दिला, त्याबद्दल खूप खूप आभार मानतो। व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता ही खोटी होती। मला टार्गेट करून माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे, असंही सतीश भोसले म्हणाला।